यासाठी हा बॉल बॉटमॅनचा वापर इथे केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे परंतु बॉल चाललाय. वन बाउंड झाल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 4 धावांसाठी बॉल मध्ये अगदी बॉटमॅनचा वापर केला. हा पंपूल इथे ऑन साईडला मिड विकेट मध्ये थोडंसं फंबलिंग झालं आणि त्यानंतर मिळाला इथे चौकार. फुललींचा बॉल यावी हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक फटका इथे फसलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि ते सुटलाय झेल. खराब फिल्डिंग खराब टेम्परामेंट. 2 खेळाडू इथे लॉंग ऑफच्या रिजन मधून दाखल झाले मिड ऑफ मध्ये झेल घेण्यासाठी परंतु हा झेल इथे सुटला आणि आता जीवनदान मिळतंय अशा खेळाडूला जो खेळाडू कधीही होत्याचं नव्हतं करू शकतोय. निहार मोरेला मिळाले जीवनदान. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या आता स्कोरबोर्डवर 5 धावा. काही काळ बॉल हवेत राहिला त्यानंतर जसा का हवेत बॉल पाहायला मिळाला श्वास इथे रोखला होता निहारने. त्याला कुठेतरी वाटलं असेल आता परत जावं लागेल की काय परतीच्या प्रवासासाठी निघावं लागतंय परंतु त्यानंतर खराब फिल्डिंग. झेल इथे सुटलाय. रन मिळेल इथे. एक स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल साठी सज्ज होतोय सूरज वागदरे. या आधीच्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये फक्त 1 रन बनून बाद झाला होता. या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील सूरज साठी. हा बॉल ओव्हर नंबर 1 चा लोअर फुलटॉसचा बॉल यावेळी देखील मिस टायमिंग केलाय. क्षेत्ररक्षक वैभव येतोय संघाचा संघनायक आणि इथे घेतलाय झेल. पहिल्या विकेटचे इथे पतन. लोअर फुलटॉस सुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डगआउट मध्ये परतला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मंदार जोशी जो असेल इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला. यादीच्या बॉलवर निहार मोरेला जीवनदान दिलं होतं परंतु त्यानंतर शॉट थर्ड मॅनला आता इथे पाहतोय वैभव बाबसकरला आपण पाहतोय. यादी तो शॉट फाईन लिखला होता त्याने टिपला इथे झेल. समीरचा हा बॉल यावेळी मिस टायमिंग केलाय. इथे काय घडेल फटका फसलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा नो मॅन्स लँडला बॉल इथे पडलाय. खराब शॉट सिलेक्शन. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकी. टीमची टोटल स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली आहे 6 रन्स. पहिल्या ओव्हरचा किती रंगलाय. मिलिटरी पॉवर प्ले मध्ये सध्या आपण पाहतोय हा सामना ज्या पद्धतीने इथे रंगलाय. चला फार वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ ऋषभ 11 आपण फार वेळ खर्च करत आहात. रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 6 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला असेल मंदार जोशी. पहिल्या ओव्हरचा हा बॉल इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. रिटर्न मरामडी विकेटने समीरचा हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दिशा दिली आहे थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगलच मिळेल. शॉर्ट थर्डमॅन मध्ये इथे फिल्डिंग केली गेली. 1 रन इथे मिळते. पहिल्या षटकाचा केती संपलाय. शॉर्ट थर्डमॅनला शेवटच्या बॉलवर सिंगल इथे घेतली. रन झाले स्कोरबोर्डवर 7 रन 1 गडी बाद 7. थोडीशी शांत सुरुवात या मॅच मध्ये केली गेली आहे. ऋषभ 11 संघ देखील मातब्बर संघ आहे. या संघात देखील अनेक दर्जेदार खेळाडू की त्यांना पाहायला मिळत आहेत. वैभव बावस्कर याच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे मैदानात उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ फाईट क्लब मुरुगवाडा. एका विकेटचे इथे पतन. फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या षटकाचा केती संपलाय. सेकंड ओव्हरचा केती आता सुरू होईल. रन झाले स्कोर कार्डवर 7 1 गडी बाद. आजच्या दिवसातील अंतिम सामना उद्या असेल. या स्पर्धेचा अंतिम दिवस.
याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा. आणि आता उद्या कोणत्या संघासाठी हा शेवटचा दिवस इथे गोड ठरेल. मंचावर आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते आदरणीय गजेंद्रजी पात्रे साहेबांना आपण पाहतोय. त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय अथर्वजी पात्रे यांना देखील. आणि सध्या चर्चा केली जाते आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून भूमिका पूर्ण करत असताना चंदनजी जाधव, प्रवीणजी पवार आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतोय राहुलजी गुरव यांना देखील. चर्चा केली जाते उद्याच्या दिवसाचं नियोजन इथे ठरवलं जात आहे. सर्वजणचे अतिथी आयोजन करते प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करावा लागेल. आदरणीय पात्रे साहेबांचं क्रिकेटवर निस्सीम प्रेम आहे. इथे फुलटॉस बॉल ऑन साईडला हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, फटका फसलाय, 2 क्षेत्ररक्षक येत आणि ते तेजस सुर्वेने घेतलाय झेल. दुसरा धक्का बसेल मंदार जोशीला, परतावं लागेल. 2 गडी बाद, धावा झाला स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. आजच्या दिवसातील अंतिम लढत, उद्यातील अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 66,666 रुपये, आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 44,444, आकर्षक भव्य दिव्य चषक. फार वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान तुम्हाला 4 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. वैयक्तिक कोट्यातली पारितोषिक, मालिका वीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, षटकारांचा राजा, सिक्सर किंग आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संपूर्ण पारितोषिक आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, अतिथी कक्षाच्या अगदी बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. विलोर फुलटॉसचा बॉल ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फैजान. फैजानने ती फिल्डिंग केली, सिंगल मिळते, सिंगलवर थांबावं लागेल. नवीन बॅटर स्ट्रायकिंग इनला दाखल झालाय अभिषेक बोळे, आपल्या या नावाने परिचित असणारा खेळाडू. 2 गडी आतापर्यंत गमावलेत, इथून चांगलं कमबॅक करावं लागेल कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. कोणता संघ सेमीफायनल मध्ये 4था सेमीफायनलिस्ट म्हणून जाणार या मॅच वर असेल संपूर्ण निकाल अवलंबून. हा कुटप्प्याचा बॉल त्याच्यावर करायचा होता, मोठा प्रहार, परंतु बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात, रन मिळणार नाहीये. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल इथे टाकला होता, बॉल चाललाय विकेट किपर पप्प्याच्या हातामध्ये. आपण पाहिला असेल हा डॉट बॉल आणि त्यानंतर बीट झाला इथे बॅटर अभिषेक. आपल्या स्ट्रायकिंग इनला घेत असताना अक्षय तोडणकर चांगली बॉलिंग, 3 बॉल मध्ये 1 रन खर्च केला आतापर्यंत. रिटर्न अराउंड विकेटने हवा, ते पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लीगला, लॉंग लेग मधून फिल्डर दाबील, तोपर्यंत मिळते ते सिंगल. सिंगल इथे घेतली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 9 धावा, गडी बाद झाली आतापर्यंत 2. इथे फटका खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉल येतो, तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सिंगल इथे मिळते, मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी वंचित ठेवलाय. बॅटर्सना इथे संधी दिली जात नाहीये. यार मोरेने यादीच्या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 31 धावांची एक चांगली इनिंग पेश केली होती. त्या फलंदाजाला इथे जकडून ठेवलाय. धावा इथे निघत नाहीये बॅट मधून, थोडासा दबाव असेल कारण ही मॅच देखील महत्वाची आहे. पहिल्या डावाचा की इथे रंगलाय अक्षय तोडणकर, राईट अराउंड विकेटने हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. आउटसाइड ऑफ स्टंप, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात, रन इथे मिळणार नाहीये. रन झालेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्कोर बोर्डवर फक्त 10, 2 गडी ती गमावलेत. 5.00 ची सरासरी ती पाहायला मिळते.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले तिथे 10, गडी बाद झाली आतापर्यंत 2. येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडेल? तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होईल. क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम, याची देई याची डोळा, रंगलेला हा सोहळा. युट्यूबच्या द्वारा जे मायबाप घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हा तुम्हा भारतीयांचा धर्म झालाय आणि या धर्माचे आपण सर्वजण पूजक पुन्हा एकदा या क्रीडा नगरीत दाखल झालोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथे सजलंय या स्पर्धेच्या दरम्यान. तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. समीर राईट आर्म विकेटने पहिला बॉल ओव्हर नंबर 3 चा. यासाठी हा बॉल आपण पूल करायचा होता. टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. बीट झाला इथे बॅटर. उत्तर नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. यासाठी क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगितलं जात नाहीये आणि तेच इथे घडतंय. काल तुम्ही हिरो होतात म्हणजे क्रिकेट, आज तुम्ही विलन होऊ शकता म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट सामना इथे रंगलाय. फाईट क्लब मुरुगवाडाच्या विरोधात रिषभ 11 पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना संघ आणि समीर ओव्हर नंबर 3 चा नेक्स्ट बॉल. यासाठी हा बॉल पुन्हा एकदा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर इथे बीट झालाय. धावांसाठी जगडावं लागतंय. फुटवर्क इथे पाहायला मिळत नाहीये. आयुष्यात जगत असताना सध्याच्या जीवनाच्या प्रवासात मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला गरजेचं ठरतं आणि ते इथे पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल इथे गेले. डॉट बॉल. हा बॉल देखील बाहेर टाकलाय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघतोय. बॅटर इथे खेळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे संपर्क होत नाहीये. दोंडोरे साजना. धावांसाठी जगडावं लागतंय. 3 बॉल इथे डॉट बॉल टाकले. समीर सुर्वे यासाठी जाणला जातो. नाम तो सुना होगा समीर. तो सांगतोय मै झुकेगा नाही साला. काही करा मी इथे चांगलीच बॉलिंग करेन. जकडून ठेवलंय. लगाम लावलाय पण तू इथे ही कोंडी फोडावी लागेल. एक मोठा फटका इथे खेळला जाईल का? समीरच्या विरोधात निहार. या रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे फटका चांगला आहे. पॉइंटला काय फिल्डिंग केलंय. सेकंड अटेम्प्टला बॉल इथे गॅदर केलाय. दुसऱ्या रनसाठी होईल इथे प्रयत्न आणि आता सेकंड रनच्या प्रयत्नात बॅटर होतोय आउट. निहार मोरे. धावला होता आणि सेकंड रन मध्ये बॅटर झाला इथे आउट. 3 गडी बाद. समीर साठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील इथे आलंय. चांगली बॉलिंग इथे केली आहे. तब्बल इथे 3 बॉल निर्धाव टाकले. त्यानंतर 4थ्या बॉलवर सिंगल खर्च केली. सेकंड रनच्या प्रयत्नात बॅटर इथे आउट झालाय. समीर राईट आर्म विकेटने. मितेश बिर्जे पहिला बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. 1 रन इथे घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी होते प्रयत्न होईल परंतु यावेळी थांबवलं जात आहे. सिंगल मिळते. सिंगलवर थांबले. सिंगलने धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. तिसऱ्या ओव्हरचा काही रंगलाय. 11 धावसंख्येवर तिसरा धक्का इथे बसला होता. त्यानंतर आता सिंगल आली आहे. रन झाली तिथे 12 परंतु अजूनही इथे 1 बॉल असेल शिल्लक. हा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. नो मॅच लाईनला बॉल पडेल. 1 रन इथे पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. फैजान बॉलवर येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगलं. 2 रन इथे मिळतील. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर पोहोचली आहे 14 रन्स. 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये फक्त धाबा खर्च केले. 14 चांगली बॉलिंग केली आहे. ऑल फनसूपच्या विरोधात
समालोचक कुणाल दाते सर नेहमी सांगतात की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडावं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास इथे घडवायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून एक नवीन सुरुवात. आयुष्यात ज्या ज्या वेळी सगळं संपलंय असं वाटतं त्या त्यावेळी एक नवीन सुरुवात करायची असते, कारण येणारी प्रत्येक पहाट तुम्हाला नवीन यशाचा मार्ग दाखवत असते आणि तेच इथे करावं लागेल. जिद्दीनं खेळावं लागेल, आत्मविश्वासाने स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि ते इथे घडेल का? कोणत्या संघाच्या 4थ्या दिवसातून 4था क्वालिफायर संघ म्हणून दाखल होईल? फार वेळ इथे घेऊ नका, सातत्याने आपल्याला विनंती केली जाते. तर ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर कौस्तुभ हत्तीसकर. या आधीच्या मॅच मध्ये संघासाठी मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील घेतलाय. तो आला इथे ओव्हर नंबर 4 साठी राईट आर्म अराउंड विकेटने पहिला बॉल मितेसाठी, हा बॉल फुल लेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट मध्ये चाललाय. क्लीन बोल्ड चारी मुंडे पतन. एक मोठी विकेट. मितेश बिर्जी डकआउट मध्ये परतलाय. नाराज आहे. बॉडी लँग्वेज इथे जाणवते. नवीन बॅटर मैदानात पोहोचलाय आदित्य मोरे. जसे स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभचा हा बॉल. कौस्तुभ हत्तीसकर हा बॉल इथे टाकलाय. लॉंग लेगला दिशा दिली आहे. फिल्डर आहे परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. इथे येतोय हा शानदार दमदार चौक. बॉलिंग मार्कवर कौस्तुभ हत्तीसकर इथे आपण पाहतोय. चांगली बॉलिंग करत असताना इथे चौकार आलाय. आदित्य मोरेसाठी हा बॉल फुलल्लींचा बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात चालला. इथे नाराज असेल आदित्य. संधी ती आली होती परंतु बीट झालाय. बॉल चालला इथे निर्धाव. या बॉलवर इथे रन मिळत नाहीये. स्कोर बोर्डवर धावून संख्या 18. गडी बाद झाली आतापर्यंत 4. हा बॉल देखील आउट सिटी ऑफ समजावून घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. इथे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. धुंडो धुंडो रे साजना. 4 गडी ते आतापर्यंत गमावलेत. यार मोरे, सूरज बागदरी, मंदार जोशी, मितेश बिर्जे सारखे दिग्गज खेळाडू डगआउट मध्ये आहेत. इथे बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान इथे चाललाय बॉल. सुरेख जेली ते टिपलाय. डीप विकेट बाउंड्री लाईन वर. तेजस सुरवीला तुम्ही पाहू शकता. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 5 गडी ती गमावली. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमीर आंबोळकरला तुम्ही पाहू शकताय. तर स्ट्रायकिंग एंडला अभिषेक अकुटप्याचा बॉल यावेळी लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतोय ते शानदार दमदार षटकार.
चौथा सेमीफायनलिस्ट म्हणून दाखल होणार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे सज्ज झालाय अमीर अंबोलकर. डावकुरे आताचा बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्या समोर असेल बॉलर निकित तोडणकर पप्या. त्याच्या विकेटने पहिला बॉल ओव्हर नंबर 5. स्ट्रायकिंग एंडला आमिर. आमिरसाठी पहिला बॉल. हेलिकॉप्टर इथे उडवलाय. बॉल चाललाय काव कॉर्नरला. तिथे फिल्डर आहे. सिंगल इथे घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी होईल इथे प्रयत्न आणि आता इथे परतावं लागेल. 7व्या विकेटचं पतन. सेकंड रनचा प्रवास इथे सुरू झाला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या रनच्या प्रयत्नात बॅटर झाले आउट. अमित अंबोळकरला नवीन बॅटर रोहित मैकर स्ट्रायकिंग एंडला असेल. निकितने घेतली आहे 5 ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इथे महत्वपूर्ण विकेट इथे संघाला मिळाली आहे धावबादच्या स्वरूपात. आणि त्यानंतर आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला रन झाली तिथे 25. इथून येणाऱ्या 5 बॉलवर 10 ते 15 धावांपर्यंत प्रवास केला जाईल का? फायटिंग स्कोरच्या दिशेने असेल हा प्रवास. फाईट क्लब मुरुगवाडाचा संघ पहिल्या डावात इथे बॅटिंग करत असताना निकित राईट ओव्हर दी विकेटने हा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न. बॉल चालला इथे लॉंग स्टॉपला. स्विच इथे खेळण्याचा प्रयत्न रोहित मैकर छोट्या. त्यानंतर इथे हा बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. स्पेशल 26 लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गडी इथे गमावलेत. 26 धावा 6 गडी बाद. बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधली अजूनही 4 बॉल. या 4 बॉलवर काय कामगिरी केली जाईल? काहीतरी वेगळा चमत्कार करावा लागेल म्हणजे जग तुम्हाला नमस्कार करेल. आणि त्याच प्रयत्नात असतील आता इथे बॅटर स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना अभिषेक बोळे. अनेक मैदानं गाजवली आहेत. सामर्थ्य आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि एकदा का स्वतःला सिद्ध केलं की नक्कीच तुम्ही प्रसिद्ध देखील होता. आणि तोच प्रयत्न ते करायचा असेल. ऋषभ 11 आपण फार वेळ खर्च करता आहात. 4 बॉल इथे शेवटची शिल्लक. निकित राईट मोदी विकेटने हा बॉल. अभिषेक साठी हा बॉल फुलरलिनचा बॉल होता. मिस केले लाईन. बॉल चाललाय विकेट मध्ये. 7वा धक्का इथे बसतोय फाईट क्लब मुरुगवाडा संघाला. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला असेल सागरसाठी हा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल? जस्ट अगदी खेटून इथे उभं राहिला यष्टीरक्षक सौरभ. सागरसाठी हा बॉल बाहेर टाकलाय. सिग्नल घेतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यात जमा होती. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 27. व्हाईट बॉलचा सिग्नल 1 रन इथे अतिरिक्त स्वरूपात मिळेल आणि त्यानंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवर 27. 3 बॉलचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगली बॉलिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये निकित तोडणकर. मॅन फ्रॉम रन पार. ऋषभ 11 संघासाठी खेळत असताना हा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत. फिल्डर येतोय आणि इथे सबॅन कॅच काव कॉर्नर मध्ये घेतलाय झेल. बॅटर होईल आउट. सागर पिलनकर डगआउटच्या दिशेने परततोय. येस डीजे.
निकेत चांगली बॉलिंग केली आहे. रोहितसाठी हा बॉल थोडासा बाहेर पिचिंग केला आहे. त्यानंतर एक रन इथे घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी धावतील इथे बॅटर्स, परंतु दुसरा रनचा प्रयत्न होत नाहीये. 22च्या स्वरूपात इथे सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आता 28. शेवटचा बॉल असेल. यश हळदणकर शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. किती मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल या बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अंतिम लढत उद्या असेल या स्पर्धेचा अंतिम दिवस, परंतु आज चौथा संघ कोणता संघ इथे क्वालिफायर म्हणून दाखल होईल. फुललेंचा बॉल इनसाइड आउट केलाय. बॉल हवेत फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येतो आणि घेतलाय झेल. 9व्या विकेटचं होते पतन. पहिल्या इनिंगचा इथे संपलाय. या ठिकाणी आले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तर आदरणीय गाग सर आपलं इथे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतो आपण सवा 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 30 बॉल आणि 29 रनची असेल इथे गरज. फाईट क्लब मुरुगवाडा विरुद्ध रिषभ 11 दोन्ही सलामीवीर सध्या मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. चौथ्या दिवसातील अंतिम लढत उद्या असेल या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 2 एप्रिल 2022 कोणत्या संघासाठी सुवर्ण दिवस ठरणार? दुसऱ्या पर्वातील अंतिम महाविजेता कोण ठरणार? रोख रक्कम 66,666 व आकर्षक भव्य दिव्य चषक कोणत्या संघाच्या दरम्यान इथे दिलं जाणार? आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिकाचा मानकरी रोख रक्कम 44,444 व आकर्षक चषक कोणत्या संघाला मिळणार? कोण ठरणार या स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर? कोण ठरणार ती षटकारांचा बादशाह? कोण ठरणार उत्कृष्ट गोलंदाज? कोण ठरणार उत्कृष्ट फलंदाज? कोण ठरणार ती उत्कृष्ट खेळाडू? अनेक प्रश्न इथे आहेत आणि त्याची उत्तरं उद्या 2 एप्रिल 2022 ला मायबाप क्रीडा रसिकांना मात्र या स्पर्धेदरम्यान मिळतील. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं युवा स्पोर्ट्स आयोजित श्री समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत
श्री समर्थ चषक 2022च्या दुसऱ्या पर्वातील चौथ्या दिवसात हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिला ओव्हर घेऊन येतोय सागर पिलनकर. स्ट्रायकिंग एंडला इथे फैजान पहिला बॉल फेस करेल. फैजानसाठी पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता पण तो बॅटच्या अगदी जवळून बॉल फाईनली रिजनला आलाय. पण बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होऊ शकला नाहीये. पहिल्या बॉलवर 22च्या रूपाने मिळते सिंगल. धावसंख्येचा होईल इथे श्री गणेश. 29 रनचं इथे लक्ष ठेवलं गेलंय. 30 बॉल मध्ये 29 रन इथे बनवायचे असतील. क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळेला लो स्कोरिंग मॅचेस देखील डिफेंड केल्या गेल्या आहेत. आयुष्यात सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात. त्यामुळे हा सामना शेवटच्या बॉल मध्ये जाईल का? रिफाईन लेगला दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी होईल प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. महेश बाबी तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलंय. 2 रन इथे घेतले आहेत. पहिल्या बॉलवर 22च्या रूपाने सिंगल मिळाली होती. त्यानंतर 2 रन मिळत आहेत. सागर पिलनकर मुरुगवाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. फाईट क्लब मुरुगवाडा संघासाठी सध्या खेळतोय. रन झाले स्कोरबोर्डवर 3. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. नेक्स्ट बॉल डोर फुलटच होता. ऑन साइडला खेळलाय. बॉल होता हवेत आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. अभिषेक बोळेने काय बॉलला इथे अडवलाय. थोडासा मागे राहिला. कदाचित झेल होऊ शकला असता पण अगदी काही क्षणांसाठी हा बॉल पुढे पडलाय. त्यानंतर सिंगल इथे घेतली आहे. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आता फैजान. ज्या खेळाडूने या आधीच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता. त्याच्यासाठी फुललींचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक इथे खेळ आहे. मिड विकेटला रोहित मयेकर येतोय बॉलवर. तोपर्यंत मिळेल इथे सिंगल. सिंगलने टीमची टोटल स्कोरबोर्डवर 5 रन बिनबाद 5. सागर पिलनकर पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेला गोलंदाजी करतोय. 38 सर्कलच्या बाहेर सध्या 2 खेळाडू आपण पाहतोय. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये तर दुसरा खेळाडू येतोय डीप मिड विकेटला. रोहित मयेकरला आपण पाहू शकतो. सागर छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून पॉवर प्लेचं पहिलं षटक. यष्टीच्या मागे अगदी यष्टाना खेटून मंदार जोशी विकेट किपरच्या भूमिकेत. फुलंदीचा बॉल कोदून काढलाय. कव्हर्सला खेळलाय. फार वेगाने ते 1 रन पूर्ण केली जाते. अमीर अंबोळकर शॉर्ट कव्हर मधून काही दाबलाय बॉलवर. चांगली फिल्डिंग पण तू रन इथे रोखली जात नाहीये. 1च रन इथे मिळेल. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आता 6 रन्स. 29 धावांचं इथे लक्ष ठेवलं गेलंय पण ते हे उद्दिष्ट इथे सहजासहजी पूर्ण करणं येईल का? कारण फाईट क्लब संघात अनेक दिग्गज गोलंदाज आहेत. सध्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात आतापर्यंत 6. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मोठी विकेटने असेल. नेक्स्ट बॉल ओव्हर नंबर 1. फैजानसाठी हा बॉल स्वीप इथे केलाय. पॅडल स्वीप. बॉलला इथे दिशा दिली. एक शैलीदार फटका खेळला गेला. लॉंग लेगला शॉट मध्ये महेश बाबीने बॉल अडवलाय. सिंगल मिळेल. सिंगल नंतर आता ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचा खेळ इथे संपलाय. रन आले पहिल्या ओव्हर मध्ये 7 आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या असतील तुम्हाला 22 रन्स. 24 बॉल मध्ये 22. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 50-50 ती संधी आहे. पण जो संघ सर्वाधिक चांगली कामगिरी ते करेल तो ठरेल आजच्या शेवटच्या मॅच मधून विजयी संघ आणि तो जाईल थेट सेमी फायनल मध्ये क्वालिफायर म्हणून नंबर 4 चा संघ. उद्याच्या दिवसात देखील अनेक रंगतदार सामने पाहायला मिळतील. अंतिम दिवस असेल मेगा फायनल ग्रँड फिनाले दुसऱ्या पर्वातील. उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. अनेक मान्यवर देखील इथे पाहायला मिळतील. ही संपूर्ण तयारी, हे संपूर्ण आयोजन नेटकं आणि दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व आयोजक आमचा मित्र परिवार ज्या पद्धतीने या 4 दिवसांच्या खेळात दाखल झाला उद्या देखील मायबाप क्रीडारसिक मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेतील. tenniscricket.in द्वारा ही स्पर्धा उद्याच्या अंतिम दिवसात देखील YouTube द्वारे तुम्ही लाईव्ह पाहू शकता. ओव्हर नंबर 1 चा किती संपलाय. रन झाले तिथे 7. 24 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील तुम्हाला इथून 22. 24 बॉल मध्ये 22. गोलंदाजी मार्कवर आलाय. ओव्हर नंबर 2 ओव्हर मध्ये सूरज वागदरे. पहिला बॉल राईट मोदी विकेटने टप्प पडल्यानंतर बाहेर चाललाय. बॉल कट करायचा होता पण तो अंपायर सिग्नल येतोय. इथे हा बॉल आहे व्हाईट बॉल. बाहेर चाललाय बॉल. अंपायरने इथे दंडित केलाय. टप्पा पडला. बॉल बाहेर निघालाय. सिंगल इथे खर्च केली जाते सूरजच्या माध्यमातून. थोडासा खराब टप्पा. 1 रन इथे मिळते. एकेरी दावेने टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली 8. 24 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता इथून 21. नेक्स्ट बॉल
टप्पा पडल्यानंतर यावेळी आतमध्ये येतोय इन स्विंगर इथे टाकलाय कमी गतीचा बॉल उजव्या हाताच्या बॅटरच्या विरोधात स्लोवर वन चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. टेनिस क्रिकेट विश्वात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगली गावचा सुपरस्टार खेळाडू आपण सातत्याने पाहिलाय. विजय पावलेला पण सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वात पाहत असतो. बॉलचा लाईट डिप विकेटला तिथे सिंगल मिळते. स्लोवर वन आणि तेवढाच वेगवान रफ्तार का राजा म्हणून ओळखला जातो विजय पावले, पण तू तेवढा चांगला स्लोवर वन बॉल तो टाकतो. इथे देखील तोच प्रवास अगदी तसाच प्रयत्न करत असताना सूरजला आपण पाहिलंय. चांगली बॉलिंग इथे केली. सिंगल कर्तजारी रन झाली आतापर्यंत 9. बावीस बॉल मध्ये अजूनही 20 धावांची ती गरज असेल. सेकंड ओव्हरचा किती सुरू आहे. सूरजचा हा बॉल टप्पा पर्यंत पुन्हा एकदा आतमध्ये निघालाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक दाबेल. सिंगल मिळते आहे. दुसऱ्या रनसाठी ते प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी केली गेले. महेश बाबेने ती दिला बॅकअप. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 10 रन. 19 धावांची असेल इथून गरज. सेकंड ओव्हरचा किती सुरू आहे. सूरज वाघदरी सध्या बॉलिंग पार्कवर नेक्स्ट बॉल साठी सज्ज. यावेळी फुलंदींचा बॉल मिडॉनला दिशा दिल्या. फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय बॉल. रन इथे मिळणार नाहीये. इथे डॉट बॉल. ही मॅच सहजासहजी जिंकता येणार नाहीये कारण फायर क्लब मुरुगवाडा संघाकडे देखील अनेक मातब्बर गोलंदाज आहेत. ते इथे या मॅचला शेवटपर्यंत जिवंत ठेवतील का असाच प्रश्न असेल. पण तो क्रिकेट आहे अनिश्चिततेचा की त्यामुळे या मॅच मध्ये वेट अँड वॉच वाले क्रिकेट पाहावं लागेल. इथे ऑन साइडला पुल केलाय. बॉल येतोय का कॉर्नरला. तिथे फिल्डर आहे. इथे देखील सिंगलच मिळेल. मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवलाय. फार मोठे फटके घेण्याची संधी इथे दिली जात नाहीये. सूरज वाघदरी ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय कौस्तुभ बातिस्कर जो की तो आतापर्यंत 5 या धावसंख्येवर. सूरजचा हा बॉल हवेत केलाय. इथे फटका हवेत पण तो 2 मॅच मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत रन मिळतील इथे 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन इथे घेतल्या गेल्यात. सेकंड ओव्हरचा किती संपलाय. 29 धावांचं लक्ष्य. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत स्कोर बोर्डवर 13. म्हणजे येणाऱ्या आता 18 बॉलवर धावा बनवायच्या असतील 16 धावा. 18 बॉल मध्ये 16 धावांची असेल गरज. टीम मीटिंग इथे घेतली जाते. येणारी 18 बॉल कोणत्या संघासाठी अतिशय सार्थकी ठरतील. अतिथी कक्षात आपण पाहतोय ती चर्चा देखील रंगली आहे ही दोस्ती तुटायची नाही. प्रवीणदादा पवार आणि चंदनदादा जाधव दोस्तीच्या जोडीतील राजा माणसं आणि ही जोडी अनेक वर्ष आपण पाहतोय. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 13. 29 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी ठेवलं गेलंय. 18 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता तुम्हाला 16. चांगली बॉलिंग करावी लागेल. आत्मविश्वास कॉन्फिडन्स इथे दाखवावा लागेल. आत्मविश्वासाने शेवटच्या ओव्हर पर्यंत ही लढत लढावी लागेल. आयुष्यात सर्व काही हारा परंतु जिद्द हारू नका कारण हिम्मत नाही तर किंमत नाही. त्यामुळे हिमतीने लढावं लागेल. 18 बॉल मध्ये रन बनवायची तिथे तब्बल 16. मॅचेस बॅलन्स. अनेक मॅचेस याआधी आपण सकाळ सत्रात देखील पाहिलंय. दत्तप्रसाद गुढे वटार विरुद्ध ऑल्फन्सोपच्या दरम्यान पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज होती. तिथे तो सामना जिंकला होता. ऑल्फन्सोप संघाने शेवटच्या ओव्हर मध्ये काय बॉलिंग केली होती आदेश साळवीने तो देखील आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आहे. अगदी 1 रन खर्च केली होती. 5 बॉल डॉट टाकले होते. 1 विकेट 3 विकेट डबल तिथे घेतल्या होत्या आणि त्यानंतर तो सामना फिनिश केला होता. इथे देखील काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे चमत्कार केला गेला तर जग तुम्हाला नमस्कार करेल आणि तो चमत्कार इथे करावा लागेल. 18 बॉल मध्ये रन बनवायचे तुम्हाला. इथे 16 पहिला बॉल नंबर 3 चा इथे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने केली चूक पण तो क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये. बाईकच्या स्वरूपात मिळेल ती सिंगल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर रन झाले तिथे 14. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. एक महत्वाची मॅच. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आजच्या दिवसातील अंतिम लढत. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहित मयेकरला तुम्ही पाहू शकता इन ऍक्शन. हा बॉल
इथे ऑन साइडला खेळ आहे. डीप मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अमीर अंबोलकर इथे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. रन मिळतील इथे 2. चांगली फिल्डिंग अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. काही वेळ हवेत उडी घेतली आणि त्यानंतर बॉल इथे अडवलाय. ही कमिटमेंट आहे आपल्या संघाच्या प्रति. कारण इथे धावा वाचवायच्यात. बँक बॅलन्स इथे जास्त नाहीये आणि तो इथे वाचवायचा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातात. शर्तीचे प्रयत्न ही ते फटका फसलाय आणि आता विकेटचं होईल पतन. पहिला गडी ते माघारी परतेल. कौस्तुभ आदिस्कर ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. फेकी देखील अतिशय सुरेख. 1 रन इथे खर्च केली जाते. एकेरी रनने टीमची टोटल आता पोहोचली आहे स्कोरबोर्डवर 17 रन्स. 12 धावांची असेल इथे गरज. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहित चांगली बॉलिंग करतोय. राईट नंबर ऑन द विकेटने नेक्स्ट बॉल. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपने केला. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली पोहोचेल का? परंतु हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतो. इथे शानदार दमदार चौकार. धावा मिळतील 4. येस डीजे. बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. चौकाराने आता धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल स्कोर कार्डवर 21. काही तर तुपाशी नाहीतर उपाशी चौकार इथे ठोकलाय. आता गरज असेल या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 8 धावांची गरज. सामना आता थोडासा पुढे चाललाय. हळूहळू रिषभ इलेव्हनच्या दिशेने झुकतोय परंतु अजूनही संधी आहे. रोहितचा हा बॉल देखील फुलटोस होता. ऑन साइडला लॉंग लेगला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. सिंगल इथे कंप्लीट. सेकंड रन साठी होईल प्रयत्न परंतु रन मिळणार नाहीये. सिंगल इथे मिळते. सिंगल वर इथे थांबलेत. 3 षटकांचा की इथे संपलाय. टोटल झाली सध्या स्कोर बोर्डवर 22 रन्स. म्हणजे आता 12 बॉल मध्ये रन बनवायचे असतील फक्त 7. एकमेकाची साथ देऊन इथे खेळावं लागेल. टीम मीटिंग इथे घेतली जाते. हृदयाची दगदग आता वाढली असेल कारण येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन बनवायच्या 7. फाईट क्लब मुरुगवाडा की रिषभ इलेव्हन रन पार. कोणता संघ इथे बाजी मारेल? सेमीफायनल नंबर क्वालिफायर नंबर सेमीफायनलिस्ट म्हणून कोणता दाखल होणार संघ? तर मॅच इथे जिंकल्यानंतर किंवा या मॅचच्या समाप्तीनंतर कोणीही मैदानात जाणार नाहीये याची दखल घ्या. विकेटला कोणी हात लावायचा नाहीये. कोणताही संघ जिंको. कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा मित्रांनो क्रिकेट जिंकणार की क्रिकेट हरणार हेच पाहायला मिळेल. क्रिकेट हा तुम्हा भारतीयांसाठी धर्म झालाय आणि या धर्माचा देव 22 वर्ष 92 दिवस सचिन रमेश तेंडुलकर याच क्रिकेटसाठी खेळलाय. 15 नोव्हेंबर 1989 ला पहिल्यांदा पाकिस्तानच्या विरोधात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर 2013 ला क्रिकेटच्या पटलावरून 200 कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्ती घेतली होती. पण आता या मॅच मध्ये समीकरण आहे 12 बॉल मध्ये रन बनवायचे. तुम्हाला इथे 7 स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर केतन सुर्वे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फैजान आणि ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्कवर आलाय यश हळदणकर. यश इथे यश मिळवून देईल का? पहिला बॉल फुलरलिनचा बॉल कव्हर्सला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता अंपायर सिग्नल आलाय. हा बॉल असेल इथे नो बॉल. म्हणजे
जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 2. फ्रीचा बॉल टप्प्यापर्यंत बाहेर निघालाय. बॉल चालला इथे स्लिप मध्ये सिंगल मिळते. सिंगलने एक धाव संघाच्या खात्यात जमा होते. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकताय 28 रन. स्कोर इज लेबल आणि एका धावेची असेल गरज. चौथा सेमीफायनली संघ म्हणून इथे दाखल होणारा संघ आता ठरेल. या बॉलच्या नंतर इथे ऑन साईडला लॉफ्ट केलाय बॉल. फुललेंचा बॉल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर येतोय षटकार. मॅचला केले ते फिनिश आणि आता चौथा सेमीफायनली संघ ठरतोय.